सुंदरबनच्या जंगलातल्या सरोवरात बगळे मामा आणि बगळी ताई राहत होत्या। त्यांना 2 छोटी मुले होती। सरोवरातले मासे पकडून ते खायचे। एकदा अशाच बगळीताई सरोवरात मासे पकडत होत्या, मुलांना भरवत होत्या। बगळे मामा सरोवराच्या काठा होते। तेवढ्यात एक शिकारी पिंजरा घेऊन आला आणि तो थेट पाण्यात उतरला आणि बगळे मामांच्या बगळीताईला दोन्ही पिल्ल्यांना उचलून त्याने पिंजऱ्यात घातले आणि तो गावाकडे घेऊन निघाला। हे बगळे मामाने बघितलं। ते पळत पळत उडत शिकाऱ्याच्या मागे गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण शिकाऱ्याने त्यांना जखमी केलं आणि एका खड्ड्यात ढकलून देऊन शिकारी निघून गेला। बगळे मामांना खूप दुःख झालं। त्यांच्या शरीराला जखमा झाल्या। ते वेदनेने विवळू लागले। खड्ड्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना खड्ड्यातनं बाहेर येता येईना। त्यांना खूप दुःख झाले। शरीराच्या जखमा वेदना देत होत्या। तेवढ्यात आकाशातून एक माया घारताई दिसल्या। त्या खाली आल्या बगळे मामांना बघून। अरे बगळे मामा, तू खड्ड्यात कसा पडलास? काय सांगू मायाताई? अगं, शिकाऱ्याने बगळीताईला दोन्ही मुलांना पिंजऱ्यात घालून नेले। मी खूप झुंज दिली, पण तो शिकारी मला ऐकेना। त्याने जखमी करून मला या खड्ड्यात ढकलून दिले। असे म्हटल्यावर तू काढतेस का मला वर? तर माया घार काय म्हणाली, नाही रे बाबा, तुला जर मी काढाय आले तर मीच पडेन खड्ड्यात, कोण संकटात पडणार? असं म्हणून उडून गेली। थोड्या वेळाने गंगाराम पोपट काका आले। ते म्हणाले, अरे रे बगळे मामा, असे कसे पडला खड्ड्यात? मग बगळे मामानी शिकारी आलेली, बायको मुलांना नेलेली सगळी कहाणी सांगितली। मग गंगाराम पोपट काका म्हणाले, थांब बगळे मामा, घाबरू नको, मी आत्ताच जातो आणि भोले हत्ती दादांना घेऊन येतो। तोपर्यंत तू काळजी घे आणि शेवटी देवावर भरवसा ठेव, तुला काही होणार नाही। असे म्हणून गंगाराम पोपट काका निघून गेले। तेवढ्यात काय झालं, जोराचा वारा सुटला आणि जोरदार पाऊस आला। इतका पाऊस आला, सगळीकडं पाणीच पाणी झालं। मग सगळ्या बाजूचं पाणी येऊन त्या खड्ड्यात गेलं। खड्ड्यात पाणी आल्यावर खड्ड्यात पाणी साठल्यामुळे खड्ड्यातनं बगळे मामा आपोआपच वर आले, जमिनीवर आले। ते इकडे तिकडे फिरू लागले, पण त्यांचं लक्ष कशात लागेना, कारण बगळीताई आणि 2 पिल्ल्यांना शिकाऱ्याने नेलं होतं। ते चिंतेत असताना रामू अस्वल मामा आले, म्हणाले, अरे बगळे मामा, काळजीत का पडलाय? बगळे मामा म्हणाले, अरे काय सांगू, माझ्या बगळीताईला आणि दोन्ही पिल्ल्यांना शिकाऱ्याने नेले आहे। काय करू मला समजत नाही। तुला भूक लागली आहे का? तुला मासे देऊ का खायला? अरे ठीक आहे। मग बगळे मामा सरोवरात गेले। त्यांनी मासे काढून रामू अस्वल मामांना दिले। रामू अस्वल मामांनी मासे खाल्ले। तेवढ्यात काय झालं, गंगाराम पोपट काका आले आणि म्हणाले, अरे बगळे मामा, भोले हत्ती दादा जंगलात नाहीत, ते कुठेतरी बाहेर गेलेत। पण ते बाहेर गेलेलं कळल्यावर मी उडत जाऊन शिकाऱ्याला शोधलं। त्या शिकाऱ्याने गावातल्या घरासमोर पिंजरा ठेवला आहे। त्यात तुझी दोन्ही पिल्ले आणि बगळीताई आहेत, चल मी तुला नेतो। असं म्हटल्यावर मग गंगाराम पोपट काका उडत बगळे मामा आणि रामू अस्वल मामा तिघे गावात गेले। बाहेर शिकाऱ्याने पिंजरा ठेवला होता। मग रामू अस्वल मामाने आपल्या ताकदीने पिंजऱ्याचं दार उघडलं आणि त्या तिघांना बाहेर काढलं। तेवढ्यात शिकारी आला, पण दोन्ही पिल्ले बगळीताई बगळे मामा उंच आकाशात उडून निघून गेले। गंगाराम पोपट काकाही निघून गेले। मग रामू अस्वल मामानी शिकाऱ्याबरोबर झुंज खेळली, त्याला जखमी केलं आणि रामू अस्वल मामाही परत जंगलात निघून आले। अशा रीतीने दोन्ही पिल्ल्यांची बगळीताईंची सुटका झाली। मग ह्या चौघात आनंद झाला। म्हणून संकटात एकमेकांना मदत करावी। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।